तर वेलकम बॅक टू चॅनेल. आणि बऱ्याच दिवसांनी म्हणजे आता कधी व्हिडिओ केला असेल पण पब्लिक नसेल व्हिडिओ, ठीक आहे. आणि पब्लिक नव्हता पण केला की माझं असं होतं की बाबा ॲटलिस्ट एक सक्सेस मिळू दे आणि मग आपण रिझल्ट टाकू, ठीक आहे. पण आता हा कंबाईनचा निकाल आहे. कंबाईन माहिती असेल तुम्हाला, PSI, STI, सब रजिस्ट्रार या पोस्टसाठी एक्झाम होत्या महाराष्ट्र शासनाची. MPSC घेते ही. आणि 4 जानेवारीला एक्झाम झालेली, ठीक आहे. 4 जानेवारीला झालेली आणि ह्यावेळी असं होतं की ते होणार नाही असं होतं. पण ती एक्झाम झाली, ठीक आहे. आणि परवा रिझल्ट आला आहे, ठीक आहे. परवा म्हणजे आता कधी बरं, आज 24ला काहीतरी रिझल्ट आला आहे, 24 मार्चला. आणि मला माझं पुण्यातलं मित्र म्हणलेलं की काहीतरी कट ऑफ 55-56 जाईल. मग मी विषय सोडून दिला. मग म्हणलो काय एवढं तर मार्क काय येणार नाहीत, काउंटच करायला नको, ठीक आहे. काउंट करायला नको म्हणून काउंट नव्हतं केलं. पण परवा रिझल्टला आल्यावर बघितलं तर 51.25 फक्त कट ऑफ होता. मग म्हणलो की नाही चेक करूया. तर चेक केलं तर हा स्कोर आहे त्यात, ठीक आहे. हा आता हे तुम्हाला दिसते तिथं 87 अटेम्प्ट आहे माझा. कोल्हापूरमध्ये दिलती. हे पुढं सगळं म्हणजे माझी तुम्हाला हेच दिसते, आन्सर कीच दिसते बघा. OMR शीटच दिसते तुम्हाला. तर ते आहे. आणि माझं मार्क आहेत 50.75. आणि इथं बघा तुम्ही जनरल कॅटेगरी कट ऑफ किती आहे, 51.25. म्हणजे मी आधी ऐकायचो कधी कधी की अर्ध्या मार्कात राहिला, 1 मार्कात राहिला. पण हे आज ॲक्च्युअल माझ्यासोबत झालं आहे की अर्ध्या मार्कात राहिलो. आणि ह्याचं काय होतं, हिची आता फक्त मेन्स होती. असं पण नव्हतं की ह्याच्यानंतर आता ह्याचा इंटरव्ह्यू पण होणार होता किंवा मेन्स होणार होती आणि मग ते होणार होतं, असं नव्हतं. थ्री स्टेज नव्हती एकदा. मी फक्त म्हणजे हे आता प्री झाली की नंतर मेन्स होती फक्त. त्यामुळं सांगायचं एवढंच की म्हणजे हा मलाच एक कॉन्फिडन्स बूस्टर आहे की बाबा आपण जवळ आहे. किंवा उद्या भविष्यात काय झालंच, लयच काय झालं तर आपण कंबाईन काढू शकतो. STI ते काहीतरी ते म्हणजे होऊ शकतो आहे, कळलं का. त्यामुळे हे आहे. आणि तुम्हाला पण सांगायचं की बाबा काय तर प्रगती केली आहे. म्हणजे कट ऑफच्या खाली आपण अर्धा मार्क आहे आता. आणि म्हणून हा मी व्हिडिओ केला, बाकी काय नाही. आणि ह्यात काय मी चेहरा नाही दाखवत, का तर मेन हे तुम्हाला मार्कच दाखवायचं म्हणजे दाखवणं आवश्यक आहे. यात मी नुसतंच म्हणजे ते तोंडाच्या वाप्पा सोडण्यात काय अर्थ नाही. ते मार्क बघा, हे बघा, रिस्पॉन्स शीट बघा ॲक्च्युली MPSCची, आणि कट ऑफ बघा, असं आहे. आणि मेन म्हणजे मला पण आहे दाखवायचं की बाबा म्हणजे हे दाखवतो आहे मी की काहीतरी प्रगती केली आहे. काहीतरी असं व्हायचं की आहे किती फेल्युअर काय म्हणजे जाते का नाही कट ऑफच्या जवळ, असं व्हायचं माझं. पण आता थोडा म्हणजे बराच कॉन्फिडन्स आला आहे. आणि असं पण नको की आता कॉन्फिडन्स आला आहे तर ते हवेत गेलो, असं नको. आपणाला अजून राहिलेल्या दिवसात आपणाला करायचंच आहे. फक्त कसं अजून एक बूस्टर आहे किंवा एक आनंद आहे की बाबा हां, आपण बऱ्याच जवळ गेलो आहे किंवा आहे ते आपण कुठंतरी योग्य मार्गावर आहे, असं, ठीक आहे. आणि अर्ध्या मार्काने गेलो म्हणून मला काय दुःख काय नाही. का तर जरी ह्याची मेन्स द्यायची असती, समजा ह्याची मेन्स काय तर 17 मेला आहे, तर ते अवघडच झालं असतं. का तर 24 मेला म्हणजे ह्या संडेला समजा ह्याची मेन्स आणि त्या पुढल्या संडेला UPSCची प्रिलिम्स आहे. त्यामुळे ते दोन्ही हँडल करणं थोडं जरा हेच झालं असतं. त्यामुळे नाही झालं ते बरं झालं. पण मेन म्हणजे की आपण अर्धा मार्क जवळ गेलो आहे, म्हणजे असं आहे. म्हणजे अर्धा मार्कच पाठीमाग आहे. त्यामुळे तो अभ्यास, ते आपण दिलेला वेळ, ते कुठं वाया जर नाही गेलेलं. त्यामुळं फक्त एक अजून म्हणजे एक आपल्याला सिग्नल आहे की आपण योग्य मार्गावर आहे, ठीक आहे. आणि येणाऱ्या दिवसात मी व्हिडिओ करेलच. फक्त हे मला सांगायचं होतं, ठीक आहे. त्यामुळे तुमचं काही पॉझिटिव्ह जर शब्द असतील किंवा पॉझिटिव्ह काय वाक्य असतील तर ते तुम्ही कमेंट करू शकताय, ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.